हॅलो, नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. तर आज बनवायचं होतं सांबार बनवून घेतलं आहे. इथे चटणीसाठी घेतले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबऱ्याचा किस आणि ताकामुळे चटणी चांगली होते. आणि थोडीशी साखर घ्यायची, त्याच्यामध्ये सर्व वाटण करून मिक्सरला घ्यायचे. तर हे इडलीचं बॅटर तयार केलं आहे. तुम्ही पाहू शकता, परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता हे बॅटर व्यवस्थित झालं. इडलीचं भांडं घेऊन त्यामध्ये आता इडली लावायची आहे. तर इडलीचं भांडं तयार करते मी, आता रेडी करते. किसे इडलीच्या गॅसवर ठेवलं आहे भांडं आणि इडलीचे छोटे भांडे भरून घेते आता. तर अशा प्रकारे आपण इडली सांबार करूया आज. माझ्या मुलाला शाळेत इडली न्यायची होती, त्यामुळे आज इडली केली आहे. त्याला इडली खूप आवडते, त्यामुळे आठवड्यातून 2 वेळेस तरी साधारण इडली होतेच. तर इथे इडलीचं भांडं भरून घेतलं आहे. इडलीचं बॅटर व्यवस्थित असेल तर इडली एकदम परफेक्ट लागते. आणि अशा पद्धतीने सर्व भांडे भरले. लहान मुलांच्या आवडीचा विषय आहे इडली सांबार. तर त्याच्यामुळे आठवड्यातून डब्याला 1-2 वेळेस इडली दिली तरी चालते. शाळेतूनच तसं सांगतात की शाळेतून मेनू ठरवलेले असतात. आज डब्याला इडली, दुसऱ्या दिवशी पराठा. तर असे गोष्टी सांगितलेल्या असतात. तर अशा प्रकारे इडलीचे भांडे भरलेले आणि आता इडलीचं भांडं पूर्ण लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता 15 ते 20-25 मिनटात इडली तयार होते. आणि इथे चटणीचं वाटण करून घेतलं आहे, ताक घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं ताक मी टाकते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नका टाकू. परंतु ताक आणि थोडीशी साखर टाकली की चटणी व्यवस्थित होते. तर गॅसवर मी जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे, त्याच्यामुळे तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली. तर असा झणझणीत तडका चटणीला दिला की चटणी चवीला चांगली लागते. तर अशी चटणी तयार झालेली आहे मंडळी. तर बघा, आज नाश्त्याचा आयटम आहे इडली, सांबार आणि चटणी. तुम्हाला आवडत असेल तर सांगा, नसेल आवडत तरी व्हिडिओ बघत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे चटणी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये थोडंसं ताक टाकलं आहे मी. ताकाने आंबट गोड चव लागते इडलीमध्ये. चटणी व्यवस्थित, इडलीला चटणी असली तरच इडली पण चांगली लागते. तर अशा पद्धतीने इडली झालेली आहे रेडी. तर मी आता इडली काढून घेते. तुम्ही बघू शकताय, मऊ अशी मस्त फुगलेली आहे इडली. गरम गरम इडलीचा स्वाद घ्यायला या. तर इथे आहे सांबार. माझ्याकडे थोड्याशाच भाज्या होत्या, तेवढेच बनवलं आहे मी सांबार. बघू शकताय तुम्ही. आणि इथे इडली काढून घेतलेली आहे. बघू शकता, इडली पण व्यवस्थित रेडी झाली आहे. आणि ही आहे चटणी. तर मंडळी, इडली, सांबार आणि चटणी यांचा मेनू रेडी झालेला आहे. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा. बघू शकताय ताट रेडी झालेलं आहे. चला नाश्ता करूया.